महाबोधी महाविहार बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यातील महाबोधी महाविहार मुक्त करा भंडारी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन। हिंगोली जिल्ह्यातील भंडारी येथे दिनांक 24 मार्च वार सोमवार रोजी सकाळी 11:30 वाजता ते 4 वाजेपर्यंत धरणे आंदोलन महाबोधी महाविहार बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यातील महाबोधी महाविहार मुक्त करून अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात द्या या मागणीसाठी भंडारी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे। तर पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत भंडारी यांच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे। या आंदोलनात भंडारी येथील बौद्ध उपासक व उपासिका संघर्ष युवक मंडळ हे उपस्थित होते। माझं नाव शारदा कळनू लाटे, राहणार भंडारी। आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी आम्ही जे इथे बसलेलो आहोत, या जे बोधगयातील बौद्ध महावीर आहे ते सध्या इतर धर्मीयाच्या ताब्यात असल्याने तो ताबा त्यांनी तिथून निघून जाऊन तो ताबा त्यांनी जो बौद्ध धर्माचा धर्मगुरूच्या ताब्यात द्यावं अशी आमची मागणी आहे। ही सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आमची त्यांना विनंती आहे। आणि हे आंदोलन आम्ही अहिंसेच्या मार्गावर न चालून शांततेच्या मार्गावर चालवत आहोत, त्याच्यामुळे याची लवकरात लवकर दक्षता घेण्यात यावी। मी प्रकाश सीताराम लाटे, दिनांक 24 मार्च 2025 आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। पटना येथील महाबोधी विहार हे 1949चा कायदा हा रद्द होऊन हा एकाच धर्माकडे बौद्ध विहार देण्यात यावे यासाठी आम्ही जे बोधगयेला जे अनशन चालू आहे त्यांना आम्ही एक दिवसीय पाठिंबा देत आहोत। दीपक लिंबाजी लाटे, राहणार भंडारी। बौद्ध महाविहार हे बोधगया याच ठिकाणी जे ताबा केलेला आहे, जे पाची पांडवांचं नाव दाखवलेलं आहे, हे खरोखरच निंदनीय आहे। म्हणून आम्ही आज याच ठिकाणी बुद्धांच्या विचारावर, पंचशिलाच्या विचारावर चालत आहोत आणि हे शांततेनं आम्ही आंदोलन याच ठिकाणी उभारलेलं आहे। आणि दुसरी मागणी म्हणजे ही की ज्या बुद्ध विहारावरती जी कमिटी आहे ही कमिटी रद्द झाली पाहिजे, कारण ही कमिटी भारत संविधानच्या अगोदरची 1950 मध्ये ब्रिटिश राजांनी ज्यावेळेस या कायदा काढलेला आहे, हा कायदा रद्द झाला पाहिजे। आणि बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार या धर्माचा धर्मगुरू म्हणजे बुद्ध असला पाहिजे, म्हणून ती जी कमिटी आहे ही कमिटी रद्द झाली पाहिजे। आमची हा सर्वांची मागणी आहे आणि ते मंदिर खरोखरच खुलं झालं पाहिजे। आज याच ठिकाणी बसून आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत की लवकरात लवकर सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन बौद्ध विहार जे आहे बुद्धांचं हे त्यांच्या ताब्यात दिलं पाहिजे। याच ठिकाणी याच्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत।